धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्याला सुरुवात। उद्धव ठाकरेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच राज ठाकरेंचे दौरे सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरखेडला भेट देण्याची शक्यता। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबियांनाही शिंदे भेटण्याचा अंदाज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज अहिल्यानगरमध्ये महत्त्वाचा पक्षप्रवेश। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे जाहीर प्रवेश करणार। धाराशिवमध्ये आगामी निवडणूक स्वबळावरती लढवावी। शिवसेना ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांचा सूर। आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घेऊन निवडणूक जोमाने लढा। उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। आगामी निवडणुकीमध्ये पवार काकापुत्राने एकत्र येतील। शरद पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार कामठे यांचा दावा। आमदार रोहित पवारांनीच संकेत दिले असून भाजपला पायउतार करण्यासाठी एक पाऊल मागे घेण्याचंही वक्तव्य। नागपुरात मंत्र्यांच्या बंगल्यावर सुरू असलेल्या उधळपट्टीची एसआयटी चौकशी करा। नितीन राऊतांची सरकारकडे मागणी। नागपुरातील रवी भवनातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1 कोटींपेक्षा जास्त खर्च। केस दाखल नाही तो शिवसैनिक होऊच शकत नाही। एका केसमध्ये मी, भाऊ आणि वडील एकाच कोठडीत होतो। बुलढाण्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांची तुफान फटकेबाजी। स्थानिक निवडणुकांची घोषणा होताच भाजपकडून जबाबदाऱ्यांचं वाटप। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून गणेश नाईकांना जबाबदारी। बीडची जबाबदारी सुरेश धस यांच्यावर। बीडच्या निवडणूक प्रभारी म्हणून पंकजा मुंडेंना जबाबदारी।